मसावी। तर या ठिकाणी लसावी मसावी शिकत असताना आज आपल्याला नवीन घटक जो आपण 5वीला अभ्यासलेलाच आहे विभाजक आणि विभाज्य। तर एकदा काय करू आपण थोडीशी त्याची उजळणी घेऊया। तर या ठिकाणी तुम्हाला चौकटीमध्ये भाज्य भाजक भागाकार व बाकी यापैकी योग्य शब्द भरायचा आहे। तर या ठिकाणी बघा 4 ने 36 ला भाग दिला, या ठिकाणी भागाकार आलेला आहे 9 आणि बाकी उरलेली आहे 0 0 आहे ना। तर हा जो आहे हा भागाकार आहे, या 9 ला आपण भागाकार म्हणतो। 4 ने आपण भाग दिलेला आहे याला आपण भाजक म्हणतो। तर या चौकटीमध्ये तुम्हाला हे शब्द भरायचे आहेत आणि हे 36 जो आहे त्याला आपण भाज्य म्हणत असतो आणि बाकी किती उरलेली आहे 0। तर ही बाकी आपण या चौकटीत लिहिणार। तर 36 ला 4 ने भागल्यावरती बाकी 0 येते, म्हणून 4 हा 36 चा विभाजक आहे। 4 हा 36 चा काय आहे विभाजक आहे आणि 36 ही संख्या 4 ने विभाज्य आहे। तर या दोन संख्येला ही विभाज्य झाली, 36 ही विभाज्य आणि 4 हा तिचा विभाजक झाला। आता आपण दुसरं उदाहरण बघूया। या ठिकाणी 65 दिले आणि 65 ला आपल्याला 9 ने भाग द्यायचा आहे। तर 9 ने आपण भाग दिला तर 63 चा भाग जातो, भागाकार 7 आलाय, पण या ठिकाणी बाकी उरलेली आहे 2। मग या ठिकाणी बाकी 2 उरली, तर बाकी उरली असताना आपण असं म्हणू शकतो का 9 हा 65 चा विभाजक आहे? नाही, कारण या ठिकाणी बाकी ही किती उरायला पाहिजे 0 0, म्हणजे पूर्ण भाग जायला पाहिजे। तर या ठिकाणी पण तुम्हाला चौकटीमध्ये योग्य शब्द भरायचे। तर 7 काय आहे भागाकार, हो की नाही, आणि 65 काय आहे भाज्य। भाग आपण कशाने दिलाय 9 ने, त्याला आपण काय म्हणणार भाजक। आणि या ठिकाणी बाकी किती उरलेली आहे 2 आणि बाकी 2 उरली, म्हणजे ही संख्या हिला विभाज्य नाही। तर विभाज्य आणि विभाजक हे दोन घटक तुम्हाला समजलेच असतील। तर आता या ठिकाणी आपल्याला काही संख्यांचे विभाजक काढायचे, तर हे आपण 5वीला शिकलेलोच आहोत, आहेत की नाही। तर आता आपण काय करणार आहे 36 चे विभाजक बघूया। तर 36 चे विभाजक बघा तुम्ही 1 2 3 4 6 9 12 18 36 या ठिकाणी आपण मागच्याच पाठामध्ये कसोट्या शिकलो आहोत आणि त्यावरून 36 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल हे आपल्याला समजतं। त्यानंतर आपण 48 चे विभाजक काढूया। तर या ठिकाणी आहे 1 2 3 4 6 8 12 16 24 48। तर या संख्येने 48 ला भाग हा जातो। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जेव्हा विभाजक काढत असतो तर 1 ही प्रत्येक संख्येची विभाजक असते आणि तीच संख्या म्हणजे इथे 48 आणि इथे 36 ने 36 ला भाग जातोच, म्हणून तो विभाजक तर असणारच आहे। आणि मध्ये कसोट्या वापरून आपण सगळे त्याचे विभाजक शोधून घ्यायचे। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, ह्या दोन संख्येचे विभाजक शोधल्यानंतर यातले सामायिक विभाजक आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचे आहे। तर सामायिक म्हणजे या 36 चे पण विभाजक आपण बघायचे आणि 38 चे, आणि दोघांमध्ये सारखे असलेले त्याला आपण म्हणतो सामायिक विभाजक। तर यामध्ये आहे 1 हा सामायिक आहे की नाही, तो आपण ह्या चौकटीत लिहिणार। या ठिकाणी नंतर 2 सारखे आहे, दोन्ही याच्यात आहे। 3 पुढचा अंक 4, त्याच्यानंतर 6 आणि नंतर आहे 12। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये विभाजक आणि विभाज्य बघितलं, त्यानंतर आपण त्याचे विभाजक पण काढले आणि विभाजक काढल्यानंतर आपण त्यामध्ये सामायिक विभाज्य कोणते आहे ते आपण बाजूला काढले। तर आता आपल्याला पुढे बघायचंय। तर आता आज आपल्याला शिकायचं आहे महत्तम सामायिक साधारण विभाजक, ज्यालाच आपण मसावी असे म्हणतो। तर मावशीने 12 मीटर लांबीची एक रंगाची व 18 मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा 2 प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या आहेत। प्रत्येक रंगाच्या कागदी पट्ट्यांचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत।
जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील. तर बघा या ठिकाणी मावशीने 12 मीटर लांबीची ही 12 मीटर लांबीची ही पट्टी आहे आणि 18 मीटर लांबीची ही पट्टी आहे, कागदाची पट्टी. तर हिचे तुकडे करायचे म्हणजे आपल्याला काय करायचे, त्याचे विभाजक काढायचे. तर या ठिकाणी तुम्हाला हे उदाहरण करून दाखवलेले आहे. 12 चे विभाजक किती आले, 1 2 3 4 6 आणि 12. नंतर 18 चे विभाजक किती आले, 1 2 3 6 9 18. आणि आता याच्यामध्ये आपण काय केलं, सामायिक विभाजक बघितल्यानंतर सर्वात मोठ्यात मोठा विभाजक कोणता आहे. या ठिकाणी तुम्हाला महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा. जेव्हा तुम्हाला गणितामध्ये जास्तीत जास्त, मोठ्यात मोठा असा शब्द असतो त्या ठिकाणी तुम्हाला मसावी काढायचा असतो. आणि यामध्ये 18 आणि 12 यांच्यामध्ये सामायिक विभाजक कोणता आहे, 6. तर म्हणून याचे आपल्याला 6 मीटर लांबीचे तुकडे करता येईल आणि यालाच आपण मसावी असं म्हणतो. तर बघा दुकानामध्ये 20 किलोग्राम ज्वारी आणि 50 किलोग्राम गहू आहे. सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरायचे आहे. प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे आहे. तर जास्तीत जास्त किती वजनाचं धान्य प्रत्येक पिशवीमध्ये भरता येईल. तर इथं बघा तुम्हाला जास्तीत जास्त शब्द आला. जास्तीत जास्त याचा अर्थ महत्तम. हा शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. महत्तम म्हणजेच आपल्याला मसावी काढायचा आहे. मग मसावी आपल्याला कशाचा काढायचा आहे, 20 आणि 50 किलोग्रामचा. मग 20 चे आपण सगळे विभाजक लिहून घ्यायचे. तर बघा या ठिकाणी 20 चे विभाजक आपल्याला दिलेलेच आहे. परत आपल्याला 50 चे पण विभाजक दिलेले आहे. त्यानंतर आपण त्याच्यातून सामायिक विभाजक म्हणजे या दोघांमध्ये 1 सारखा आहे म्हणून आपण इथे लिहिला, 2 सारखा आहे तो लिहिला, यानंतर 5 सारखा आहे दोघाही गटात आहे आणि नंतर 10 आहे. तर 10 मध्ये सगळ्या ह्या चारही अंकामध्ये सगळ्यात मोठा कोणता आहे, 10, मोठ्यात मोठा. म्हणून आपण काय करणार की 10 हा याचा मसावी आलेला आहे आणि उत्तर आपला आहे. म्हणून प्रत्येक पिशवीत जास्तीत जास्त 10 किलोग्राम धान्य भरता येईल. तर आज आपल्याला हे समजलं आहे की दिलेल्या संख्याचा मसावी काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यातली सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधणे. अगोदर काय करायचे आपल्याला, दोन्ही संख्यांचे विभाजक लिहून घ्यायचे. जे सामायिक आहे ते बाजूला काढायचे आणि त्यातला जो मोठ्यात मोठा आहे तो म्हणजे असतो आपला मसावी. आता तुम्हाला काय करायचे, खालील उदाहरणातील संख्यांचे सर्व विभाजक लिहा व त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा. सराव संच 23 आपण बघत आहोत. तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरण दिलेले आहेत. तर पहिलं उदाहरण आपण बघूया, 12 आणि 16. तर 12 चे आपण विभाजक लिहूया इथं. आणि या खाली आपण 16 चे विभाजक लिहूया. आता 12 चे विभाजक लिहिताना सांगा, पहिला 1, नंतर 2 3 4 6 आणि 12. 16 चे विभाजक 1 2 4 8 आणि 16. आणि आपलं उत्तर खाली असं येणार आहे, सामायिक विभाजक. या ठिकाणी लिहिताना तुम्ही कोणत्या संख्येचे विभाजक लिहिताय ते नाव लिहून झाल्यानंतर खालच्या स्टेपला तुम्हाला हे सामायिक विभाजक बाजूला काढायचे. तर सर्वात अगोदर कोणता येईल, 1, नंतर 2, नंतर 4. तर या ठिकाणी हे सामायिक विभाजक झाले 12 आणि 16 चे. तर याचप्रमाणे तुम्हाला पुढचे गणित करायचे, 21 आणि 24 चे शोधायचे, 25 आणि 30 चे, 24 आणि 25 चे आणि 56 आणि 72 चे. तर हे सामायिक विभाजक लिहिताना तुम्ही अगोदर पहिल्या संख्येचे विभाजक काढणार, नंतर दुसऱ्या संख्येचे विभाजक काढणार आणि सर्व सामायिक
विभाजक टाकून बाजूला काढणार. अशा प्रकारे आपल्याला 23वा सराव संच घ्यायचा आहे. पुढे आहे 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकाराच्या चौरस आकृती सारखी वाफे तयार करायची झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असेल? तर या ठिकाणी बघा आपल्याला 12 मीटर आणि 15 मीटर 18 मीटर आणि 15 मीटरचा जमिनीचा तुकडा दिलेला आहे आणि जास्तीत जास्त मोठ्यात मोठा हा शब्द विचारलाय. याचा अर्थ हा महत्तम आपल्याला संख्या किंवा महत्तम आपल्याला विभाजक याचा काढायचा आहे, म्हणजे मसावी काढायचा आहे. तर मग अगोदर काय करणार आपण 18चे विभाजक लिहून देणार. 18चे विभाजक आणि त्याच्या खाली आपण 15चे विभाजक लिहिणार. तर 18चे विभाजक आहे 1 2 3 6 9 आणि 18. त्याच्यानंतर 15चे विभाजक 1 3 5 आणि 15. त्यानंतर आता आपण काय करणार, याचे सामायिक विभाजक काढणार. तर सामायिक विभाजक काय आले याचे 1 आणि 3. तर या दोघांमध्ये सामायिक फक्त 2च अंक आले 1 आणि 3. मग पण या दोघांमध्ये मोठात मोठा कोणता आहे 3, म्हणून याचा मसावी काय आला, मसावी बरोबर 3. पण आपल्याला उत्तर लिहिताना प्रत्येक वेळेस ही गोष्ट लक्षात घ्यायची, आपण शाब्दिक उदाहरण सोडवतोय तर आपलं उदाहरणाचं उत्तर देखील शाब्दिकच आलं पाहिजे. म्हणून उत्तर लिहिताना छोटी ट्रिक्स वापरायची की प्रत्येक वाफा जास्तीत जास्त हा किती शब्द काढून टाकायचा आणि इथं लिहायचं 3 मीटर लांबीचा असावा. तर अशा प्रकारे आपण मसावी म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, सामायिक विभाजक आपण वेगळे काढले आणि त्यानंतर मसावी काढला. त्याचप्रमाणे आपण एक शाब्दिक उदाहरण या ठिकाणी घेतलं. तर तुम्हाला सर्वांना मसावी हा समजलाच असेल. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार लसावी.